नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे? तर दुपारचं टायमिंग आहे बघा. दुपारच्या वेळेला श्रीला खायचं होतं आईस्क्रीम. तर आईस्क्रीम पटदिशीन करावं आणि खावावं अशी गोष्ट नाही आहे. तर त्याला म्हटलं 12 तास लागतात ह्या गोष्टीला, म्हणजे ते सेट व्हायला. तर आज करून ठेव, मी उद्या खातो, ह्या हिशोबावरती आम्ही आईस्क्रीम करायला घेतलेलं आहे. तर इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे. परत खायचा कलर घेतलेला आहे आणि वेलदोडा आणलेला आहे आणि परत आपली मिल्क पावडर. तर तुम्ही ह्याच्यात कस्टर्डसुद्धा घालू शकता. तर मी कस्टर्डच घालणार आहे कारण त्यानं टेस्ट मस्त आणि छान येतं. तर इथं थोडा चहा घेतला कारण उपवास होता गुरुवार, त्यासाठी म्हटलं थोडासा चहा करू. तर करून ठेवलेला होता मी थोड्या वेळापूर्वी. तर लगेच दूध घालून त्याच्यात मी चहा घेतलेला आहे. तर असं आता चुटकी वाजवल्यावर भांडी होतील असं तर नाही, कारण 20 मिनटं गेलेले आहेत मला त्याच्यामध्ये भांडी घासायला. तर भांड्याचा पसारा दाखवण्यापेक्षा पुढचं जे आपलं काम आहे ते व्यवस्थित दाखवावं यासाठी मी इथं दूध तर तुम्हाला दाखवत आहे. तर दूध श्री फोडत होता आणि श्री काही घोळ करणार नाही, असं कधीच होणार नाही. तर त्यानं दूध सांडलं आणि मी त्यालाच पुसायला लावलेलं आहे. नाही, पाय तुला पुसायला लावले बघ शिरू, वर बघ. काय केलास ते? सांडलं जरा ऍक्शन मारत होतं कापूर असं डायरेक्ट कलर टाकतो तर सांडायचं म्हणून ते टाकलं तरी बी सांडलं. चला, आज काय करायचं आपल्याला? केक आईस्क्रीम. आईस्क्रीम परवा पप्पानी कितीचं आणलेलं ते? 40, 30, 30चं 2 होतं. हां एक दीदीचं 40चं होतं आणि आमच्या दोघांचं 30-40 होतं. मग किती रुपये झाले त्याचे? 200 बरोबर. मग 200 घालवण्यापेक्षा आपण घरच्या घरी असं उन्हाळ्यात आईस्क्रीम करून खाऊ शकते नाही. ते पण 30 रुपये मध्ये. हां, 30 नाही, 35 रुपये दूध पिशवी. आणि 10 रुपये. आपल्याकडे मिल्क पावडर नव्हती ना, त्यामुळं म्हणजे 50 रुपये. हा, 50 रुपये मध्ये आपण करून खाऊ शकतो. तर चहा परत ठेवलेला आहे आम्ही. उपवास असलं की असं सुरू असते. तर भांडी घासून झालेले आहे आणि आता आम्ही लागणार आहे आईस्क्रीम बनवायला. तोपर्यंत मी ती तयारी करतो. तू इकडे येशील. भाताचं भांड आहे, भाताच्या भांड्यामध्ये आईस्क्रीम घेतले आणि साखर भरपूर लागते बघा मला. तर आता महिना व्हायचा अजून साखर संपली, कारण शिरा ते मध्ये भरपूर केलेलं. परत मोदक असतात, शिरा असते. तर श्रीला आहे ना अशा गोष्टी खूप आवडतात. म्हणजे त्याला असं घरच्या घरी आईस्क्रीम किंवा केक, परत शाही तुकडा असं त्यानं करायला. आणि असं नाही की त्याला बाहेरनंच मागवून खायचं असते. तर तो म्हणतो की आपल्या घरच्या घरी आपण करूया, कारण बाहेरनं आणायला गेलं तर महाग पडते. आणि म्हणजे वेलदोड कशासाठी घालायचं आहे, म्हणजे जर हे नसतं आपल्याकडं तर हे घालायचं होतं. पण हे मी असंच आणायला सांगितलं. हे माझ्याकडे होतं, केवड्याचं इसेन्स आहे, तर हे नाही घालणार आपण. दूध ठेवलंय, तो झालाय. मग अशा आलं सापडलं नव्हतं, त्यामुळे आता आल्याचा चहा केलाय मी. साखर पावडर कस्टर्ड घालायचं, ह्यात घालायचं. तर ह्याच्यात तू घाल, हा बघ साखर घालतो आणि त्याला हे करत राहायचं. तू तर वरती घाल. काय त्यात हा 2 चमचे घाल. हे बघ. हा, एक वाटी साखर बस आणि थोडी घाल. बस की. टाक. गोड पाहिजे ना. पावडर तर नाही, गोड जाते म्हणजे. तर अर्धा लिटर दुधामध्ये 1 वाटी होईल एवढी साखर घातलेली आहे. आणि कलर घालताना मला भीती वाटत होती, कारण थोडासाच पडला तर बरं आहे, नाहीतर
पूर्ण जर जास्त जर कलर झाला तर कडू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मी श्रीला जपून कलर टाकायला सांगत होतं. तर इथं आहे ना आपली जी ह्याची दुधाची पावडर आणि कस्टर्ड आणि कलर एकत्र करून घेतलेलं आहे. तर ते मिक्सरला फिरवलं तरी पण चालते, पण पूर्ण दोन्ही पण पावडर बारीक होत्या, त्यासाठी मी मिक्सरला नाही फिरवलं. तर थोडंसं दूध घालून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला त्या दुधात घालायची आहे ती पेस्ट. तर दुधाला उकळी आल्यानंतरच ती पेस्ट घालायची आहे आणि पूर्ण पेस्ट जी आहे ती फेटून घ्यायची आहे. नाहीतर कस्टर्ड पावडर असल्यामुळे त्याच्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते. तर साखर टाकल्यानंतर पण आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे, कारण साखर आपण जशी वततो तशीच ती जाऊन तळायला बसते आणि ती करपण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्याला हे फक्त क्रिया करायला लागते. तर श्रीची वाटी आहे ना ती दिसत नव्हती. श्रीला वाटलं की दिसायच लागले म्हणून तो दाखवत होता, पण माझ्या लक्षात एडिटिंग करताना आलेलं आहे. तर असो, इथं पिवळा कलर घेतल्यामुळं तसं झालेला. हिरवा पण होता माझ्याकडं कलर, पण दोन्ही मिक्स केला तर आणि वेगळा काहीतरी व्हायला नको, त्यासाठी म्हटलं की हा कलर तर नाहीतर हिरवा कलर घेतला तर पिस्ता किंवा हिरवा छान झाला असता कलरमध्ये. तर बघा इथं थोडंसं दोन थेंब हे आपलं व्हॅनिला एसेन्स घातलेलं आहे. तर मी हे केकसाठी आणलेलं आहे आणि अजूनपर्यंत मला केक करायचं जमलेलं नाही, कारण आपलं जे काजू बदाम आहे तर ते मिळत नाही तिथे लवकर, कारण त्याच्यासाठी पेट्रोल पंप खाली वाशी नाक्याकडे जायला लागते त्यामुळं. आणि गावात गेले की अशा गोष्टी अचानकच अशा लक्षात येत नाहीत पटकन, त्यामुळं. तर तुम्हाला माझा आवाज थोडा खरखर असा येत असेल, कारण सर्दीनं मला बोलताच येत नाही आहे, कारण डोकं जाम एवढं झालेलं आहे. गोळ्या 2 खाल्ल्या तरी पण काय कमी येईना आणि मला दवाखान्यात जायचा एवढा कंटाळा यायला लागला आहे सांगण्याच्या पलीकडं. तर चला आपण वळूया आपल्या आईस्क्रीमकडं. तर इथं बघा ही पेस्ट केलेली होती ती दुधात टाकून घेतली आणि आपल्याला हलवतच राहायचं आहे हे पळी, कारण त्याच्या गुठळ्या होत्या त्यासाठी. तर एकसारखं असं 5 ते 10 मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं दूध पण आहे ते शिजते आणि गुठळ्या पण होणार नाहीत ह्या पद्धतीनं. तर अशा पद्धतीनं आम्ही इथं गॅसवरती बारीक गॅस करून ठेवलेला आहे आणि एकसारखं असं चमच्यानं ते फिरवून घेतलेलं आहे. आता इथं बघा हे एवढं जाडसर होत आलेलं आहे. तर आपल्याला पुढे एवढं दूध आटवायचं आहे थोडंसं. तर बघा किती छान आणि मस्त झालं आहे जाडसर आपलं आईस्क्रीम. तर दूध आपलं छान असं शिजून झालेलं आहे. थोडा वेळ मी गॅस बंद केला आणि खाली उतरून हे आता 1 तासापुरतं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि 1 तासानंतर परत आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर आता स्त्रीला हे मी काम सांगितलेलं होतं, कारण माझी बाकीची अजून भरपूर कामं होती. भांडी लावायचं होतं, लोटून काढायचं होतं, कारण हे 4:30 पावणे 5चं टायमिंग होतं त्यामुळं, कारण संध्याकाळच्या कामाला सुरुवात झालेली होती आणि धूप कापूर अगरबत्ती हे पण आपलं लावायचं होतं. तोपर्यंत आलेला होता श्रीचा मित्र, तो गेला तिकडं. आणि इथं बघा मिक्सरला आणि अशा गोष्टी असल्या ना तर त्याला आवडते करायला. एरवी पण तो भरपूर मला मदत करते. तर इथं बघा छान असं त्यानं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. म्हणजे मिक्सरचं भांडं माझं थोडं बारकं आहे, तर त्यामुळं त्याच्यामध्ये 2 वेळा त्यानं ते करून घेतलेलं आहे. तर असं 3 नंबरच्या बटनवरती सेट करून आपल्याला पूर्ण फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये एखाद्या जरी असल्या गाठी तरी पण त्या फुटून व्यवस्थित अशा विरघळतील. तर इथं त्याला काढायला नको वाटत होतं, हे आईस्क्रीम तू मला काढून दे आणि कसं झालं ते पण दाखव, त्यासाठी मी इथं त्याला लावून दिलेलं आहे. तर हे फिरवायचं जे काम आहे ते 2 वेळा करायचं आहे आपल्याला. तर हे दुसऱ्यांदा मी करत आहे बघा, पातेलं बदललेलं आहे तुम्हाला दिसत असेल. तर ही दुसरी वेळ आहे ज्या वेळेला फ्रीजमधून काढून हे आणि करत आहे. तर इथं बघा ह्याला स्पंज आल्यासारखं किती छान असं आपलं आईस्क्रीम बनलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 2 वेळा ही प्रक्रिया करायची आहे, म्हणजे 2 वेळा हे मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं. आता लास्ट टायमिंग आहे ही, आपल्याला एखाद्या डब्यामध्ये साठवून घ्यायचं आहे हे आईस्क्रीम आणि आपल्याला फ्रीझरमध्ये वरती आपल्या जे बर्फ साठतोय तिथं एकदम पूर्ण त्याच्यामध्ये हवा जाऊ नये असं झाकून ठेवायचं आहे. तर ही श्रीची आयडिया होती की ह्याच्यामध्ये चेरी टाकावं, त्याला आवडत होतं त्यासाठी म्हणलं असू दे टाक. तसं पण फ्रूट हे असतेच आईस्क्रीममध्ये. तर हा व्हिडिओ छोटासा झालेला आहे. तर हे आईस्क्रीम तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तोपर्यंत बाय.